नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरोवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. आजही दोन बातम्यांनीच अख्खा दिवस गाजवलाय. काटकसरीचं आवाहन केल्यानंतर पंतप्रधान मोदींवरती विरोधकांनी जोरदार टीका केली. आवाहन काय करताय? काटकसर करायची तर स्वतःपासून सुरुवात करा, असे टोमणेही विरोधकांनी मारले. इतकंच नाही तर मोदींच्या आवाहनाच्या टायमिंगवरूनही राजकारण तापलं. पण असं असताना केंद्र सरकार, राज्य सरकार, सरकारी यंत्रणांमध्ये काटकसरीला सुरुवात झाल्याचं चित्र आज दिसलं. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेक पातळ्यांवरती काटकसरीचे आदेश दिलेत. अख्ख्या मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्म्यावरती आणली आहे. परदेश दौऱ्यावरही आता निर्बंध आणलेत. तर आज खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केल्याचं कळतंय. एरवी मोदींच्या ताफ्यात गाड्यांचा लवाजमा असायचा, आता मात्र तो 2 गाड्यांवर आलाय. गृहमंत्री अमित शहांच्याही ताफ्यात आज 4च गाड्या असणार आहेत. मोदींच्या आवाहनानंतर आणखीन कोणकोणत्या गोष्टी घडल्या त्या आपण पाहणार आहोतच. पण सुरुवात रद्दबातल झालेली नीट परीक्षा आणि त्यावरून पेटलेलं राजकारण. 3 मे रोजी देशातील जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. त्यानंतर काही तासांमध्येच पेपर फुटीचे आरोप सुरू झाले. तपास सुरू झाला आणि त्यानंतर पेपर फुटल्याचं उघड झालं. देशभर सध्या त्याची चर्चा सुरू आहे. आणि त्याच नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणात आज काँग्रेस असो किंवा भाजपची विद्यार्थी संघटना, सगळ्याच राजकीय पक्षांनी आंदोलनही केली आहेत. दरम्यान इकडे सीबीआयने तपासही सुरू केला. 5 पथकं देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तपास करतायत. त्यात आज सीबीआयनं पहिली अटकही केली आहे आणि तीही आपल्या महाराष्ट्रातनं केली आहे. आता काही मिनिटांपूर्वी सीबीआयनं पुण्यातनं आणखीन एका तरुणाला ताब्यात घेतलंय. तेव्हा याच विषयाचं आणखी सखोल विश्लेषण आपण करणार आहोत आणि सुरुवात करूया याच संदर्भातल्या प्रश्नानं. जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न आहे, नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन, 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान, कोण जबाबदार? केंद्रीय शिक्षण मंत्री, राज्य गुप्तचर यंत्रणा, परीक्षा यंत्रणा, का यापैकी कोणीच नाही? जरूर आपलं मत आम्हाला कळवा. आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाचा पर्याय आजच्या प्रश्नात आहे. पण 2024 साली जेव्हा याच नीट परीक्षेत असाच गोंधळ झाला होता, तेव्हाही हेच धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री होते. म्हणूनही त्यांच्या नावाचा पर्याय महत्वाचा असो. आता नीट प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन बघूया. सुरुवात करूया या कनेक्शनची. ग्राफिक्सच्या माध्यमातून काही महत्वाचे धागेदोरे पाहणार आहोत. जाऊयात मीडिया सेंटरला. या पेपरचा प्रवास कसा झालाय आपण बघतोय. अहिल्यानगरमध्ये शुभम या आरोपीने पेपरची कॉपी मिळवल्याचं कळतंय. पुण्यात शुभम रस्ते मार्गे नाशिकला पोहोचला. नाशिकमध्ये नीट परीक्षेच्या 3 दिवस आधीच पेपर पोहोचल्याचं कळलं. नाशिकला शुभमने पेपर हरियाणाच्या व्यक्तीला दिला. त्यानंतर शुभमने नाशिकमध्ये कुणालाही पेपर दिला नाही असंही स्पष्ट झालंय. मग हरियाणामध्ये पेपरसाठी व्यक्ती नाशिकमध्ये शुभमपर्यंत पोहोचली होती हरियाणातनं. यूपीच्या व्यक्तीच्या संपर्कातनं शुभमचं रॅकेट आल्याचं कळतंय. आणि याच शुभम खैरनारला सीबीआयनं अटक केली आहे.